नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्रच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज कॉफीमध्ये एक अशी असामी आलेली आहे की दिसताना ती अगदीच कॉमन मॅन आहे. कॉमन मॅनसाठी दिवस रात्र ती काम करत असते. खरं तर त्यांचं ते अशा पद्धतीने ते इव्हॉल्व्ह झालेले आहेत की एक कामगार, त्याच्यानंतर आमदार आणि आता खासदार. तुम्ही ओळखलंच असेल, आपल्यासोबत निलेश लंके आहेत. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये आणि कॉफीमध्ये. निलेश लंके, तुमचा हा जो प्रवास आहे हा अतिशय थक्क करणारा आहे आणि त्याच पद्धतीने एका सामान्य माणसाला सुद्धा प्रेरित करणारा आहे. पक्षामध्ये काम करणाऱ्या, विभिन्न पक्षांमध्ये काम करणाऱ्या माणसाला देखील तितकाच प्रेरित करणार आहे की अशा पद्धतीने एकनिष्ठता दाखवली आणि एकनिष्ठपणे, निस्वार्थीपणे, कुठलीही अपेक्षा न धरता जर काम करत गेलं तर एक दिवस निलेश लंके होऊ शकतो, असं एक उदाहरण तुम्ही सेट केलंय. तर या प्रवासाबद्दल काय सांगाल? थक्क करणारा असा हा प्रवास. राजकारण असो किंवा समाजकार्य असो, पण कुठलं पण काम असो, त्याला स्वार्थाच्या पलीकडे वागायचं. आपण कुठल्या गोष्टीला फळाची अपेक्षा न ठेवता काम करायचं. माझा तसा राजकीय जीवन प्रवास हा शॉकेबल आहे. असा कुठला ठरवून न केलेला आहे, पण ठरवून न करता काम करीत राहायचो. माणूस जसं आपण म्हणतो ना, ध्येयवेडा माणूस इतिहास तयार करू शकतो, खरं तसं आपण काम करीत राहायचं. तसं मी राजकारणाच्या जीवनामध्ये मला कुठली राजकीय पार्श्वभूमी नव्हती. माझ्या कुटुंबात कुणी ग्रामपंचायत सदस्य नव्हतं. माझ्या कुटुंबात राजकारणाचा कुठला अक्षरसुद्धा माहीत नव्हतं. पण शेवट मला एक सामाजिक कामाची आवड होती. शेवट राजकारणामध्ये तुम्ही सामाजिक काम करत राहिल्यानंतर वेगवेगळ्या संधी उपलब्ध होत असतात. त्या पद्धतीने मी समाजकार्यामध्ये काम करत गेलो. मला ग्रामपंचायतचे काम करण्याची संधी मिळाली. तीसुद्धा माझ्या आयुष्यात माझ्या कुटुंबासाठी एक शॉकेबल गोष्टी होती, कारण आपलं पोरगं सरपंच होऊ शकतं. नंतरच्या कालखंडात पंचायत समितीमध्ये संधी मिळाली, उपसभापती म्हणून संधी मिळाली. नंतरच्या कालखंडामध्ये जिल्हा परिषद असो, विधानसभा असो, हे सगळा ॲक्सिडेंटली प्रवास झाला. पण ॲक्सिडेंटली झाला म्हणण्यापेक्षा पण मी प्रत्येक गोष्टीत मी कामाला महत्त्व दिलं. म्हणजे माझी कायम मी तर म्हणत असतो, आपल्या कर्मावर विश्वासी. कर्मावर म्हणजे आपल्या कामावर विश्वासी. शेवट तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, त्यामध्ये प्रामाणिकता दाखवा. नाही तर बऱ्याच वेळा राजकारणामध्ये प्रत्येक माणूस सध्या मला काय मिळेल ही अपेक्षा ठेवून माणूस काम करतो. पण काय मिळू नाही मिळू यापेक्षा तुम्ही काम करीत राहा, तुम्हाला आपोआप सगळ्या गोष्टी मिळत असतात. हे सगळ्यात महत्त्वाचं. आपण तर काय बऱ्याच वेळा आपण एखाद्या गोष्ट मिळवण्यासाठी त्यामागं धावण्यापेक्षा आहे ना, आपण काम करीत जा, ती जी गोष्ट आपल्याला लागते ना ती आपल्या मागं पळत येत असते. वा, सक्सेस तुमच्या मागे धावत येईल असं तुम्ही म्हणताय की आपण काम करत राहा ना. तुम्ही प्रामाणिकपणे. काय असतं, नुसतं राजकारणामध्ये दोन प्रकारचे वर्ग असतो. राजकारणात म्हणा, समाजकार्यात पण एक वर्ग असा असतो, बोल घेवडा असतो. काम शून्य, पण काम असं दाखवायचं, मी हे करतो, ते केलं, मी हे केलं, ते केलं. एक वर्ग असा असतो जो प्रामाणिकपणे काम करतो, कृतीतून दाखवतो. त्याचं काम नंतर प्रकाशात येतं, पण त्याच्या कामाला एकदा प्रकाशात आल्यानंतर त्याला उत्तर देऊ शकत नाही कोणी. त्यामुळे कामाला महत्त्व द्यायचं. खरं तर तुम्ही भाजपचे तत्कालीन खासदार सुजय विखे पाटील यांचा पराभव केला. सुजय विखे पाटील यांचा पराभव होऊ शकतो हे आधी कसं लोकांना वाटलं नव्हतं की अशा पद्धतीनं होईल, पण तुम्ही चांगल्या मताधिक्यानं निवडून आलात आणि मुळात एक सामान्य घरातला माणूस, एक सामान्य कार्यकर्ता हा खासदार होऊ शकतो. त्यावेळी सगळ्यांना कळलं की खरंच तुम्ही किती हालाकीच्या वातावरणामध्ये सुरुवातीचे काही काळ हा तुमचं आयुष्य व्यतीत झालेलं आहे. मात्र त्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये आणि खास करून एंट्री घेतलीत आणि थेट इंग्लिशमध्ये वगैरे तुम्ही शपथ घेतली, तो त्यामुळे लोकांना असं वाटलं की निलेश लंके इंग्लिशमध्ये शपथ घेत आहेत. कसं काय कारण होतं त्याच्या मागचं? शेवट आहे ना, मी निवडणूक जिंकलो जरी असन, पण ते श्रेय मला जात नाही. ते श्रेय सर्वसामान्य लोकांना ते श्रेय जात असतं. शेवट माझ्या मागं हजारो लोक माझ्या पाठीशी उभे राहिली, त्यांनी मला मदत केली. माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडं काही नसताना लोक माझ्या पाठीशी उभे राहिले. कोणी मला मतं दिले, कोणी आशीर्वाद दिले, सगळे लोक माझ्याबरोबर उभं राहिले म्हणून मी निवडून आलो. म्हणजे याचा अर्थ मी निवडून नाही आलो,
ते माझा सर्वसामान्य मतदार लोकसभेमध्ये गेला. ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. आणि ठीक आहे, मी इंग्लिशमध्ये शपथ घेणं ह्या त्या गोष्टी तुम्ही पाहिलं असेल. मी मागच्या 2019ला आमदार म्हणून विधानसभेमध्ये पोचलो. त्यावेळेस मी मराठीत शपथ घेतली, कारण महाराष्ट्रात मराठी भाषेला त्या ठिकाणी प्रमुख दर्जा दिला जातो. आणि आज तुम्ही देशाच्या राजकारणामध्ये ज्यावेळेस तुम्ही एंट्री करता, त्यावेळेस देशाच्या राजकारणामध्ये तुम्ही पाहिलं असेल, देशामध्ये अनेक राज्यामध्ये वेगवेगळी आपल्या मातृभाषेला महत्त्व दिलं जातं. समज तुम्ही केरळमध्ये गेलं तर केरळची वेगळीच भाषा, तमिळनाडूमध्ये गेलं तर तमिळी बोललं जातं, तुमच्या उत्तर प्रदेशमध्ये गेलं तर हिंदीत बोललं जातं, काश्मीरमध्येच एक हिंदी पण वेगळी हिंदी, अशा वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या भाषेत बोललं जातं. महाराष्ट्रामध्ये मराठीला महत्त्व दिलं जातं. पण ह्या सगळ्या स्टेटमध्ये जर विचार केला, सरासरी सगळ्या आज महाराष्ट्रामध्ये मराठी नंतर हिंदी बोललं जातं, इंग्लिश बोललं जातं. केरळमध्ये जर जनरली विचार केला तर सर्रास हिंदी बोललं जातं, इंग्लिश बोललं जातं. पण सरासरी ज्यावेळेस आपण देशाच्या संसदेमध्ये बसतो, त्यावेळेस आपण शपथ ही आमच्यासाठी एक ओळख पिरियड असते. आम्ही ओळख पिरियड देत असतो की मी माझं नाव सांगणं, ओळख पिरियड असते. पण ती ओळख पिरियड मी जर मराठीत बोललो असतो तर माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांनाच त्यावेळेस कळालं असतं का ही निलेश लंकेने शपथ घेतली. बरोबर. मी हिंदीत बोललो असतो की जे हिंदी भाषिक राज्य आहे त्या हिंदी भाषिक राज्यामध्येच कळालं असतं की ही असा महाराष्ट्रातला खासदार त्या ठिकाणी सांसद चुनके आहे. ज्यावेळेस मी हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये शपथ घेतली तर त्यावेळेस देशातल्या प्रत्येक लोकांना कळाले की महाराष्ट्राचे मेंबर ऑफ पार्लमेंट निलेश लंके चुनके आहे. म्हणजे याचा अर्थ मला ओळख पिरियड द्यायची, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली ओळख गेली पाहिजे, म्हणून मी इंग्लिशमध्ये शपथ घेतली. पण आम्ही असं ऐकून होतो की निवडणुकीच्या काळात तुम्हाला असं चिथावणी वगैरे पण दिली होती की तिकडे जायचं मग इंग्लिश बोलायला लागतं वगैरे, असं सगळं? नाही, चिथावणी वगैरे नाही. निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होत असतात. त्यावेळेस माझ्याबाबत एक आरोप नेहमी माझ्या तर प्रत्येक निवडणुकीत आरोप केला गेला का जर तुम्हाला संसदेत खासदार म्हणून निवडून जायचं तर तुम्हाला तिथं इंग्लिश बोलता आली पाहिजे. हे निवडणुकीच्या टायमाला माझ्यावर आरोप झाला, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण मी त्याला वेगळ्या पद्धतीने काउंटर केलं. मी लोकांना विचारलं की तुम्हाला इंग्लिश बोलणारा खासदार पाहिजे का तुमच्या भाषेत बोलणारा पाहिजे. लोक मला म्हणायचे आमच्या भाषेत बोलणारा खासदार पाहिजे. पण ठीक आहे, पण ते आपला जो आरोप झाला त्या गोष्टीला कुठंतरी उत्तर तर दिलंच पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं असतं. याचा अर्थ तुम्ही माझ्यावर आरोप नाही केला, माझ्या परिस्थितीवर आरोप केला. त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल एक 10 वर्षापूर्वी, आज पण सर्वसामान्य कुटुंबातला एखादा मुलगा, त्याला जर विचारलं तू कुठल्या शाळेत शिकतो, ते सांगतो मी महानगरपालिकेच्या शाळेत शिकतो, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो. ज्याची परिस्थिती अतिशय चांगली त्याच्या मुलं कुठेतरी खाजगी शाळेत इंग्लिश मिडियम शाळेत शिकतात. याचा अर्थ ज्यांनी माझ्यावर आरोप केला ते एकदम हाय सोसायटीतनं वाढलेले, मोठ्या कुटुंबातून पुढे आलेले. याचा अर्थ त्यांचं शिक्षण साहजिकच चांगल्या कॉन्व्हेंट शाळेतच होणार ना. त्यामुळं माझे वडील जिल्हा परिषदेचे शिक्षक असल्यामुळं माझं शिक्षण जिल्हा परिषदमध्ये झालं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही माझ्या भाषेवर तर आरोप केलाच, पण माझ्या परिस्थितीवर सुद्धा आरोप केला. त्याचं मला थोडक्यात इनडायरेक्टली ते सुद्धा काउंटरच होतं. वा. मला एक सांगा की निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण सामाजिक अनेक मुद्द्यांना हात घालताय गेले अनेक वर्ष. त्याचप्रमाणे आरोग्याच्या मुद्द्याला देखील तुम्ही हात घालत आहात. कोरोना काळामध्ये तुम्ही अनेक कोविड सेंटर्स उभे केले होते आणि ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील अनेक कामं ह्या क्षेत्रातली झालेली आहेत. तर लोकांपर्यंत पोहोचताना हे प्रतिष्ठान किती महत्त्वदायी? सगळ्यात महत्त्वाचं राजकारण, बऱ्याच वेळा राजकारण फक्त राजकारणापुरतं केलं जातं, पण माझी राजकारण करण्याची पद्धत वेगळी. मी सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येकाला आपण कशी मदत पोचवू शकतो हे सगळ्यात माझ्यासाठी महत्त्वाचं असतं. आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही 2 गोष्टीला काही महत्त्व देतो. त्या 2 गोष्टी अशा आहेत, त्याला वेळ काळ नाही.
नंतर पाहू करू नये, ते लगेच त्या गोष्टीला आपल्याला मदत करावं लागते, रिप्लाय द्यावा लागतो. त्या म्हणजे माझ्याकडे जर एखाद्या गावातला माणूस आला, आम्हाला एखाद्या वस्तीवर रस्ता द्या, मी सांगू शकतो ठीक आहे 8 दिवसांनी देतो, महिन्याने देतो, 6 महिन्यांनी देतो, निधी उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला रस्ता देतो, एखादा सभामंडप देतो, एखादं काम देतो. पण 2 गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे हेल्थ आणि दुसरं म्हणजे एज्युकेशन. त्या 2 गोष्टी यासाठी महत्त्वाच्या आहे. एखादा जर आपल्याकडे रुग्ण आला, एखादा रुग्णाचा नातेवाईक आला का अरे आमच्या अमुक अमुक कुटुंबामध्ये आमचे आजोबा असो, आमचे वडील असो, आमचं कोण नातेवाईक असो, एमर्जन्सी त्याला हृदयविकाराचा त्रास झाला, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि एंजिओग्राफी केली, त्यामध्ये त्या ब्लॉकेज निघलेत आणि त्याला अर्जंटली बायपास सांगितलं आणि काहीतरी मदत केली पाहिजे. मी जर म्हणलो ठीक आहे बघू 4 दिवसांनी, तर जमणार आहे का? त्याचा जीव जाणार आहे. त्याचा जीव नाही जाणार, त्या कुटुंबातला एक करता माणूस जाणार आहे, कुटुंबातला भाऊ जाणार आहे, एखाद्या कुटुंबातले वडील जाणार आहे, त्या कुटुंबातली बहीण जाणार आहे. त्यामुळे त्याला तात्काळ त्या ठिकाणी मदत केली पाहिजे आरोग्याच्या बाबतीत. दुसरं एज्युकेशन. एखाद्या चांगल्या कुटुंबातला मुलगा, गरीब कुटुंबातला मुलगा, सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा, चांगले मार्क पडले, पण त्याला ज्या शैक्षणिक सुखसुविधा उपलब्ध करणं गरजेचं आहे आणि त्या जर त्याला वेळेत उपलब्ध करू शकलं नाही तर त्या एखाद्या गरीब कुटुंबातल्या मुलाचं आयुष्य खराब होणार आहे. जर त्याला आपण मदत केली, त्याच्या आयुष्यात तो सक्सेस झाला, तो एकटा सक्सेस नाही होणार, त्याची ती पिढी सक्सेस होणार आणि त्याची पुढली पिढी सक्सेस होणार. त्यामुळे ह्या 2 गोष्टीबाबत आम्ही सगळ्यात महत्त्व, हेल्थ, एज्युकेशन, ह्या 2 गोष्टीबाबत आम्ही आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमी त्या ठिकाणी मदत करत असतो. आरोग्याच्या बाबतीत माझ्या आत्ता ह्या क्षणाला सुद्धा जर माझ्या भागामध्ये चौकशी केली तर आत्ता पण आरोग्याची कॅम्प त्या ठिकाणी चालू आहे. नेत्र तपासणी असो, मोतीबिंदू असो, माझ्याकडून महिलांच्या बाबतीत एक दुर्गम भाग आहे, त्या भागात ब्रेस्ट कॅन्सरचे कॅम्प नेहमी घेतले जातात. वेगवेगळे आता मधल्या कालखंडामध्ये महाआरोग्य शिबिर त्या ठिकाणी घेतलं. महाआरोग्य शिबिरामधून अनेक रुग्णांना मदत करण्याचं काम केलं. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कालखंडात मागच्या 5 वर्षात आणि आत्ता माझ्याच्या ह्या टर्ममध्ये सगळ्यात जास्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणणारा जर कोण आमदार असेल मागच्या 5 वर्षात तो म्हणजे निलेश लंके होता. आत्ता PM रिलीफ फंड, एका खासदाराला फक्त 25च केसेस त्याला दिल्या जातात. 25 लोकांना ते एका वर्षात एक खासदार मदत करू शकतो. तर मी सगळ्यात जास्त संसदेमध्ये सगळ्यात जास्त निधी मुख्य आपलं PM रिलीफ फंडमध्ये आणणारा कोण खासदार असेल तर मी माझे तर केसेस आणतोच. आदरणीय पवारसाहेबांच्या सुद्धा त्यांच्याकडं जो कोटा आहे त्या कोट्यातल्या सुद्धा मी बऱ्याच केसेस माझ्या भागामध्ये आणत असतो. याचा अर्थ ह्या 2 गोष्टीला नेहमी मदत करण्याचं काम आम्ही करत असतो. आता शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला सुद्धा सांगतो, मी शिक्षणाच्या बाबतीत मी सत्कार घेत नाही. का बरं? मी सत्कार घेत नाही. मी एक जाहीर केलेलं आहे लोकांना. का बरं? का मला पण तुम्ही एवढं चांगलं काम करताय, एखाद्याला वाटलं मी सत्कार घेत नाही, पण सत्काराच्या बदल्यात काय घेतो मी हे सांगतो तुम्हाला. मी लोकांना प्रूव्ह करून दिले. एखाद्या ठिकाणी मी कार्यक्रमाला गेल्यानंतर लोक एखादी शाल देतात, मी त्यांना सांगतो मला शाल दिली, अरे ही शाल केवढ्याची? 200 रुपयाची, 300 रुपयाची. एखादी काही गिफ्ट वस्तू दिली, ही केवढ्याची? 200 रुपयाची. शाल 200 रुपयाची. ठीक आहे, मला 400 रुपये नारळ दिला 25 रुपयाचा, 400-450 रुपये दिला. मी ठीक आहे, मी लोकांना प्रूव्ह करून देतो. माझ्या गळ्यात शाल घातली, एखादी गिफ्ट वस्तू दिली, फोटो काढला, मी टेबलवर ठेवली. मी सांगतो याची तुम्ही माझ्या गळ्यात घातली, ही वस्तू केवढ्याची? लोक सांगतात शाल 200 रुपयाची. ही वस्तू केवढ्याची? 200 रुपयाची. नारळ केवढ्याचा? 25 रुपयाचा. 450 रुपये तुम्ही माझ्या सत्कारासाठी खर्च केला. आता मी सत्कार घेतला, खाली ठेवला, याची किंमत वाढली का कमी झाली? लोक म्हणतात त्याची किंमत कमी झाली. मग मी सांगतो मला 1 डझन वही द्या. किती? 1 डझन वही द्या. मग 250-300 रुपयात 1 स्क्वेअर बुक 1 डझन वही मिळते. एका डझन वहीमध्ये एका मुलाला जर 1 डझन वही दिली, त्याचा 6 महिन्याचा त्याचा शैक्षणिक वयांचा खर्च वाचतो. खरं. त्या 300 रुपयात तुम्ही माझ्याकडे दिले, मी त्या 300 रुपयाच्या वह्या एखाद्या शालेय गरीब कुटुंबातल्या मुलाला दिल्या. त्याची किंमत वाढली का कमी झाली? वाढली. त्याची किंमत वाढली म्हणण्यापेक्षा त्याची व्हॅल्यू होऊ शकत नाही. शेवट मग मी लोकांना सांगतो मला वह्या द्या, शैक्षणिक साहित्य द्या, लहान लहान मुलांचे कपडे द्या. मला आज झोपडीत आपण जातो फिरतो,
लोकांच्या अंगावर आज पण कपडे फाटलेले लहान लहान मुलांना, त्या जर मुलाला मी एखाद्या कपड्याच्या दुकानच्या उद्घाटनाला गेलो आणि सांगितलं मला 4 मुलांचे ड्रेस द्या, आणि त्या मला देताना एखादा माणूस चांगल्या क्वालिटीचे कपडे देतो, पण ते जर गरीबाच्या मुलाला मी ते कपडे दिलं तर ते किती आनंदाने त्याला आनंद मिळतो. मी ज्यावेळेस फिरत असतो मी सांगतो मला चप्पल द्या, बिगर पायी जाणाऱ्या पोराला पायात मी चप्पल दिल्यानंतर त्याला वेदना ज्यावेळेस कमी होतात ना, ते परमेश्वराचे आशीर्वाद असतात. त्यामुळे या 2 गोष्टीबाबत आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमी त्या ठिकाणी मदत करत असतो, नेहमी मोठं काम करतो आम्ही. नाही ह्याचा डीप थॉट आहे, ह्याच्या मागे जो विचार आहे तो खरंच मला असं वाटतं की सगळ्याच राजकारण्यांनी जर हा अवलंबला. एक छोटी गोष्ट मोठी कशी होऊ शकते, एक उदाहरण सांगतो. 3 वर्षापूर्वी माझा वाढदिवस साजरा झाला. मी आमदार झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं वाढदिवसाला मला कोणी भेटायला यायचं म्हणलं, कोणी मोबाईल गिफ्ट द्यायचं, कोणी वेगवेगळ्या वस्तू द्यायचं. आता माझी सवय कुठली वस्तू मला जर अशी दिली तर मी अशी एखाद्याला देऊन टाकतो, घेऊन जा. माझ्या लक्षात आलं आता आपण एक वह्या पुस्तकात मी तर जाहीर केलं तर मग मी त्या वाढदिवसात टायमाला 15 दिवस आधी एक पोस्ट केली 10 दिवस. मला वाढदिवसाला येताना कोणाला जर भेट द्यायची असेल, भेटवस्तू द्यायची असेल तर मला 1 डझन वही द्या, मला लहान लहान मुलांचे कपडे द्या, मला 1 सायकल द्या किंवा 2 सायकल द्या, तुमच्या इच्छेनुसार मला सायकल द्या. 1 2 2 करता 8,000 सायकल जमा झाल्या. वाह क्या बात है, वाह अप्रतिमच. 8,000 सायकल जमा झाल्या आणि मी सगळ्यात मोठा आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये निघोज या ठिकाणी 8,000 सायकल वाटपाचा कार्यक्रम ठेवला. किती वाह, म्हणजे छोटी गोष्ट त्याचं मोठं स्वरूप किती होऊ शकतं. मी सत्कार घेत नाही, मी वह्या पुस्तक घेतो, त्यातून कमीत कमी मी वर्षाला 10 ते 15,000 मुलांना शालेय साहित्य वाटप करतो. वाह. आज आम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर किती पण मला VIP वस्तू दिली तर आम्ही तशी ठेवून जातो, नाही तर कोणाकडे तरी देऊन टाकतो. पण मला 1 डझन जरी वही दिली तर मी ती आवर्जून माझ्याबरोबरच्या कार्यकर्त्यांना सांगतो ती गाडीत तेवढ्या वह्या ठेवा, आणि सकाळी मी घरी पोहोचल्यानंतर रात्री त्या आठवणीने त्या वह्या काढून घेऊन आमच्या तिथं ठेवतो. कारण मला माहिती त्याच्यातून भविष्य आहे. आज आपण आहे ना, तुम्ही पाहिलं असेल ह्या बारीक सारीक गोष्टी तुम्ही काम केलं पाहिजे. खरं. मी संसदेत गेलो, देशाचे प्रश्न सोडवत असताना तुम्ही तळागाळातल्या लोकांकडे जर दुर्लक्ष झालं तर तुम्हाला लोकांच्या समस्या, लोकांचे दुःख करणार. मी तर कायम सांगतो आपण एका दृष्टीने आपण म्हणतो की देश आपला प्रगतीपथावर गेला आहे, देश हा आपला डेव्हलपमेंटच्या दिशेने वाटचाल करतोय. पण आज आपल्या देशामध्ये गरिबी आणि श्रीमंती याची महाभयंकर दरी आहे. आणि तुम्हाला जर गरिबी पाहिजे असेल ना, तुम्हाला एवढं आता तुम्ही बिझी शेड्यूल आहे ना, तुम्ही गावगाव फिरून गरिबी पाहू शकत ना. तुम्ही साधं जिल्हा परिषदच्या शाळेत जा, तुम्ही पण स्वतः जा, तुम्ही महानगरपालिकेच्या शाळेत उद्या जा. शाळेत जाऊन व्हिजिट नाही करायची, शाळेत जाऊन त्या ठिकाणच्या मुलांना उठवायचं, त्या मुलांचे वह्या पुस्तकं पाहायचे, वह्या आहे का, त्याला पुस्तक आहे का, त्याच्याकडे कंपास आहे का, त्याच्या पायात चप्पल आहे का नाही ते पहा, त्याचे कपडे कसे आहे ते पहा. मग तुम्हाला कळन गरिबी काय आणि श्रीमंती काय. म्हणजे आज पण गरिबी श्रीमंती आपण एका बाजूला म्हणतो शिक्षणाचा दर्जा वाढला, माणसं प्रगतीपथावर चालले, माणसाचा राहणीमानाचा दर्जा वाढला. हे कुठं पाहतो, हे कोणाकडे पाहतो आपण. एखाद्या आपल्या परिसरातला मुलगा, चांगल्या कुटुंबातला मुलगा टाय घालून, बूट घालून, चांगल्या सुटाबुटात शाळेत जाताना आपण पाहतो आणि म्हणतो आपला शिक्षणाचा दर्जा वाढला, आर्थिक उन्नती झाली. पण त्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणाऱ्या मुलाकडे आपण पाहत नाही, आणि त्याच्याकडे ज्यावेळेस पाहून त्यावेळेस कळणं आपल्याला गरिबी काय आणि श्रीमंती काय. यावर काम करायचं सगळ्यात महत्त्वाचं. काय मी तर सांगतो, तुम्ही मंदिरात तासनतास मंदिरात जाऊन देवदर्शन, देवपूजा केली ना, तुम्हाला देव कधी भेटणार नाही. खरं. पण तुम्हाला माणसातला जर देव शोधला ना तुम्ही, तर त्या दिवशी मंदिरातला मूर्तिरूपी देवसुद्धा तुमच्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही. वा. आणि माणसातला देव शोधायचा असेल ना, रंजल्या गांजल्याला, अडचणीतल्या लोकांना मदत करा, आणि त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर ज्यावेळेस हसू असेल ना, आपल्याबद्दल 4 चांगले शब्द असेल ना, त्यावेळेस परमेश्वराचा आशीर्वाद असतो. आणि ज्यावेळेस एखाद्या अडचणीतल्या माणसाला, संकटातल्या माणसाला तुम्ही अजूक त्रास देऊन त्याच्या मुखातून आपल्याबद्दल ज्यावेळेस 2 वाईट शब्द येतात ना, त्यावेळेस तो खरा शाप असतो. त्यामुळे हे चालतं बोलते,
वा, नाही नाही, हे तर लाख मोलाची बात केलेली आहे तुम्ही. पण मला एक सांगा की महाआरोग्य शिबिर देखील तुम्ही चालू केलेलं आहे पारनेरमध्ये, आणि ते तिथं देखील मोठ्या प्रमाणावर लोक मेडिसिन्स किंवा या सगळ्या गोष्टी त्यांना उपलब्ध केल्या जातात. म्हणजे हा एक मोठा रिलीफ मानला पाहिजे या शिबिराच्या माध्यमातून जो चालू. महाआरोग्य शिबिर मधल्या कालखंडामध्ये महाआरोग्य शिबिर झालं. तुम्ही पाहिलं असं, ज्यावेळेस भाऊ भावाला विसरला, मुलं आईवडिलांना विसरले, त्या कोविडच्या कालखंडामध्ये आपण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने एक आरोग्य मंदिर चालू केलं. कोविड सेंटर नाही, आरोग्य मंदिर चालू केलं 1100 बेडचं. मी तर अभिमानाने छाती ठोकून सांगतो, कोविडची जर भीती कोणी घातली असेल ना, ती आम्ही घातली. आरोग्य मंदिर चालू केलं आणि त्या आरोग्य मंदिरातून 33,000 रुग्णांना जीवनदान देण्याचं काम केलं. आज त्या कोविड सेंटरमध्ये सगळ्यात मोठं काम झालं, आणि छोट्या छोट्या उपचार पद्धतीने लोक आम्ही त्या ठिकाणी कनेक्ट केलं. त्यामुळं आम्ही कायम आमचं आरोग्य हा विषय माझ्यासाठी तर एक आवडीचा विषय. रात्री अपरात्री हॉस्पिटलसाठी मला फोन आले तर आम्ही धावून जातो, त्याला मदत करतो. खरं. पण मला एक सांगा की ह्या सगळ्यामध्ये किल्ले संवर्धन हा देखील एक महत्त्वाचा विषय तुम्ही हाती घेतलेला आहे, आणि तुम्ही स्वतः मी ऐकलंय किल्ल्यामध्ये जाऊन राहता आणि झाडझूड करता. कसं काय खासदार असं आम्हाला बघायची सवय नाही आहे हो असं सगळं करताना. शेवट आपण खासदार हे का कोण यापेक्षा आपण एक तळागाळातले कार्यकर्ते. आपल्यातला कार्यकर्ता हा नेहमी जिवंत राहिला पाहिजे. ज्यावेळेस आपल्यात मी कोणीतरी झालो, ह्यावेळेस ज्यावेळेस भावना निर्माण होते ना, त्यावेळेस माणसाला मान सन्मान प्रोटोकॉल लागतो. पण आपल्यातला आपला कार्यकर्ता, मी कार्यकर्ता, ही भावना आजही आपल्यात ठेवायची, उद्या पण आपल्यात राहिली पाहिजे. तुम्हाला एक सांगतो, जे गड किल्ले संवर्धन स्वच्छता मोहीम आम्ही जी चालू केली, आज आपल्या महाराष्ट्राची एक शोकांतिका आहे. आपण आपल्या सामाजिक कामामध्ये, धार्मिक कामामध्ये, शुभ कार्यामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आपण त्या कामाला सुरुवात करतो. कुठल्या पण कार्यालयात गेल्यानंतर छत्रपती शिवरायांचा फोटो पाहायला मिळतो. कुठल्या पण एखाद्या धार्मिक कार्यालयात छत्रपती शिवरायांचा त्या ठिकाणी फोटो असतो. एखाद्या राजकीय सभा असते तरी छत्रपती शिवरायांचा फोटो आपण ठेवतो. पण त्या छत्रपती शिवरायांनी जे गडकोट उभे केले, जे गड किल्ले उभे केले, त्या किल्ल्यांची आज दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडे कुठंतरी आपलं दुर्लक्ष होतं. मी एक राजकीय लोकप्रतिनिधी म्हणून मी सरकारवर टीका करू शकतो की सरकारने हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. पण हे आपण टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण या महाराष्ट्रात जन्माला आलो आहे, त्या छत्रपती शिवरायांच्या ह्या पावनभूमीमध्ये जन्माला आलो ना, आपण त्या छत्रपतीसाठी काहीतरी केलं पाहिजे, राजांसाठी काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही पाहिला असाल, अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव असा राजा होऊन गेला, तो म्हणजे छत्रपती शिवराय. 18 पगड जाती धर्मातील लोकांना घेऊन चालणारा राजा छत्रपती शिवराय. सर्व समाजाला घेऊन चालणारे राजे छत्रपती शिवराय. त्या छत्रपती शिवरायांनी जे गडकोट किल्ले उभे केले, ते आपल्यासाठी गडकोट किल्ले हे प्रेरणास्रोत आहेत, हे ऊर्जा स्रोत आहेत, आणि हे अखंडितपणे राहिले पाहिजे. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे गडकोट किल्ले उभे राहिले पाहिजेत. छत्रपती शिवरायांचे विचार आपल्यात राहिले पाहिजे. त्यासाठी हे गडकोट किल्ले सुसज्ज अवस्थेत झाले पाहिजे. त्यासाठी आम्ही काय केलं आहे, 16 मार्च 2025ला एक आम्ही आपला मावळा नावाची एक संघटना स्थापन केली. त्या नावात सुद्धा आपला मावळा, राजकीय पक्षाच्या विचाराच्या पलीकडं त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही एक निर्धार केला आहे. 16 मार्च 2025ला छत्रपती शिवरायांची जयंती तिथीनुसार होती का आपल्या महिन्यातला एक दिवस आपल्या राजांसाठी, आपल्या शिवरायांसाठी एक दिवस द्यायचा. मग प्रत्येक महिन्याला आम्ही ते एका किल्ल्यावर जातो. त्या पहिला किल्ला घेतला छत्रपती शिवरायांचा जन्म ज्या ठिकाणी झाला, किल्ले शिवनेरी. त्या किल्ल्यावर आदल्या दिवशी मुक्कामी जायचं, किल्ल्याच्या पायथ्याला मुक्कामी थांबायचं, मावळा म्हणून जायचं, मावळा म्हणून राहायचं. कुठं गेस्ट हाऊसला नाही थांबायचं, कुठं हॉटेलवर नाही थांबायचं, कुठंतरी मंदिरावर आत पायथ्याला मंदिरावर मुक्काम करायचा, कुठंतरी सभामंडपावर मुक्काम करायचं, आतराय पांघरायचं बरोबर घेऊन जायचं, तिथं झोपायचं. सकाळीच कामाला सुरुवात करायची. मग वृक्षारोपण असो,
तिथं डस्टबिन ठेवण्याचं काम असो, काही तिथं लोकांना बैठकीसाठी बाकडे असो, ज्या ठिकाणी लाईटीचा सोर्स नाही तिथं सौर लॅम्प लावणं असो, काही ठिकाणी वृक्षारोपण करणं असो, हे सगळं मटेरियल आम्ही बरोबर घेऊन जाऊन दिवसभर काम करतो आणि संध्याकाळी खाली आल्यानंतर जेवण करून परत निघायचं. म्हणजे महिन्यातला 13 किल्ले झाले आमचे. वा वा. 13 किल्ले झाले. कालच आम्ही लोहगड केला, 13वा किल्ला रविवारी केला. आता पुढला किल्ला कर्नाटकमध्ये जिंजी या ठिकाणी आम्ही जातोय. म्हणजे ही शेवट आपण थिनगी म्हणून काम केलं पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी भुदरगडावर गेलो. भुदरगडावर जगदंबा मातेचं मंदिर, पुरातत्व मंदिर. त्या मंदिरावर छेद नव्हतं, वर कुठलंच काही नव्हतं. मला तर इतक्या मनाला वेदना झाल्या. म्हणजे आम्ही गडावर गेल्यानंतर आमच्याकडे यादी असते. मारुतीचं मंदिर असलं तर आम्ही पर शेंदूर घेऊन जातो, तेल घेऊन जातो, शेंदूर बघतो. देवीचं मंदिर असलं तर तिथं साडी चोळी घेऊन जातो, हार घेऊन जातो. तर त्या मंदिराची दुरावस्था बघितली, वरून छेद नाही. जगदंबा मातेचं मंदिरात, अरे आपण महाराष्ट्रात होतो, या महाराष्ट्रात जर या देवी मातेची दुरावस्था होत असेल आपण कुठंतरी कमी पडतो. मग आम्ही त्याच्यावर कागद टाकला, शेड मारलं. पण ते शेड टेम्पररी झालं ना. मी पुरातत्व विभागाला पत्रव्यवहार केला, अनेक डिपार्टमेंटला, त्या ठिकाणच्या पालकमंत्र्यांना पत्रव्यवहार केला, कलेक्टरला पत्रव्यवहार केला. शेवट मी पुरातत्व विभागाला शेवटचं स्मरणपत्र दिलं, जर तुमच्याच्याने काय होणार नसेल तर आम्ही जाऊन त्या ठिकाणी त्या मंदिरावर देवी मातेच्या मूर्तीवर आम्ही छेद मारण्याचं काम करणार परमनंटली. तर मला काल परवा त्या संबंधित विभागाने पत्र दिलं का तुम्ही जी मागणी केली त्या मागणीला यश आला, आम्ही 5.5 कोटी रुपये मंजूर करतो. म्हणजे मी जर त्या किल्ल्यावर गेलो नसतो तर ती अवस्था मला पाहायला मिळाली नसती मिळाली. मी सालेर किल्ल्यावर गेलो. सालेर किल्ल्यावर मारुतीचं मंदिर आहे, जुनं मंदिर आहे, जुनी मूर्ती असन, पुरातत्व मंदिर, हजारो वर्षाची मूर्ती असन. त्या मंदिराची सुद्धा तीच अवस्था आहे. ती सुद्धा आम्ही मागणी केली. आम्ही नुसतं किल्ल्यावर जात नाही, नुसती साफसफाई करीत नाही, नुसतं वृक्षारोपण करीत नाही, त्या ठिकाणची पूर्ण हिस्ट्री घेतो. आणि मी केंद्रात खासदार म्हणून असल्यामुळे आम्ही त्या संबंधित विभागाला, संबंधित मंत्र्याला पत्रव्यवहार करतो की या किल्ल्याची दुरावस्था आहे, एवढा निधी द्या आम्हाला. मी तर संसदेमध्ये मागणी केली. पहिलं अष्टप्रधान मंडळ कोणाचं आहे? आज आपण म्हणतो राज्य मंत्रिमंडळ, केंद्राचं मंत्रिमंडळ. याचे खरे फाउंडर, प्रवर्तक कोण? मुख्य प्रवर्तक असते ते छत्रपती शिवराय. आणि त्या छत्रपती शिवरायांच्या रायगडावर 1 दिवसाची केंद्रीय कॅबिनेटची बैठक तरी घेतली पाहिजे. म्हणजे आमच्या राजांचं रायगड, आमच्या राजांनी जे पहिलं अष्टप्रधान मंडळ केलं, याचे जे प्रवर्तक मुख्य ते देशातील नाही जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेले पाहिजे, ही मागणी केली मी. वा. म्हणजे तिकडेही संसद हलवून सोडली तुम्ही. शेवट संसदेत आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी, आपल्या लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही गेलो ना. तिथं काय मुग गिळून बसण्यासाठी थोडे गेलो आम्ही तर कांद्याचे भाव ढासळले. बरोबर आहे, हे सगळं बरोबर आहे, हे तुमच्याबद्दल झालं. पण तुमचा पक्ष जरा मवाळ झाला असं नाही वाटत का तुम्हाला? आमचा पक्ष हा ज्या वेळेस शेतकऱ्यांचे प्रश्न येतील त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची संसदेमध्ये मुख्य भूमिका मांडतो. कांद्याचे भाव ढासळल्यानंतर आमच्या पक्षाचे खासदार सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे कांद्याच्या गळ्यात माळा घालून आम्ही त्या ठिकाणी संसदेसमोर आंदोलन केलं, अनेक वेळा केलं. दुधाची भेसळ थांबली पाहिजे, दुधाला उत्पादन खर्चावर दुधाचे बाजारभाव ठरले पाहिजे, म्हणून आम्ही दुधाचे केंड घेऊन जाऊन आम्ही आंदोलन केलं. शेवट आमचा पक्ष हा शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा पक्ष आहे. त्यामुळे ज्या वेळेस शेतकऱ्यांचे प्रश्न येतील, बेरोजगारांचे प्रश्न येतील, त्यावेळेस आमचे संसदेतले सगळेचे सगळे खासदार, मग आमच्या सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली बजरंग बाप्पा असो, भगरे सर असो, अमोल कोल्हे असो, धैर्यशील मोहिते असो, अमर काळे वगैरे सगळे आम्ही त्या ठिकाणी आम्ही ठामपणे भूमिका मांडत असतो. पण सध्या आता राजकारण कसं सुरू आहे? कारण आता दादा गेलेले आहेत. पवारांची राष्ट्रवादी सुद्धा जितकी आक्रमक असायला हवी तितके आक्रमकपणे मुद्दे मांडत नाहीये. वैयक्तिक तुमच्याबद्दल बोलत नाहीये, पण पक्षाबद्दल बोलतोय. तुम्ही देखील पक्षाचा एक भाग आहात. राष्ट्रवादी बदलली आहे का? आणि शरद पवार पक्षाचं आता भवितव्य काय असणार आहे त्यांच्या राष्ट्रवादीचं, असं वाटतं तुम्हाला? शेवट कुठल्या पक्षाची भूमिका बदलत नाही. आणि तुम्ही जे सांगितलं की पवार साहेबांच्या पक्षाची आक्रमकता थोडी कमी वाटते. आक्रमकता तुम्हाला राजकारणामध्ये, समाजकार्यामध्ये तुम्हाला कुठल्या वेळेस आक्रमक पाऊल टाकलं पाहिजे,
कुठल्या वेळेस आपण थांबून हे सगळं सर्च केलं पाहिजे, पाहणी केली पाहिजे, हे ज्याला कळतं ना तो पक्ष, ती पार्टी राजकारणामध्ये यशस्वी होती. कारण आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय पवारसाहेब आता 65 वर्ष, आता 65व्या वर्षा राजकीय संसदीय राजकारणाला त्यांची सुरुवात होईल. त्यांचे 60 पूर्ण झाले. आता परत ते 6 तारखेला शपथ घेणार आहे. त्यांचं 65 वर्षाचं टर्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्यांनी जे राजकारणामध्ये उन्हाळी पावसाळी पाहिले त्यांचं मार्गदर्शन आम्हाला आहे. त्यामुळं कुठल्या वेळेस आपण रिॲक्ट झालं पाहिजे, कुठल्या वेळेस आक्रमक होऊन आपल्याला लोकांचा फायदा करून देता आला पाहिजे, आणि कुठल्या वेळेस आपण शांत राहिल्यामुळं सर्वसामान्य लोकांचा फायदा होईल, ही आमच्या नेत्याने आम्हाला शिकवण दिलेली. त्यामुळं याचा अर्थ आम्ही थांबतो म्हणून आमची भूमिका बदलली असं काही नाही. वाघ एखादा 2 पावलं मागं सरकला याचा अर्थ तो घाबरलेला नसतो. तो 2 पावलं म्हणण्यापेक्षा 4 पावलं झेप मारून शिकार करत असतो. बरं. तर आता शिकारीच्या बेतातला पक्ष आहे असं आम्ही म्हणतो. पण मला एक सांगा, 2023 मध्ये जेव्हा तुमच्या पक्षामध्ये फूट पडली, अनेक लोक ही इकडचे तिकडे गेले, तुम्हाला पण ऑफर दिली असेल, तुम्ही का नाही गेलात तिकडे? काय कारण होतं इथं थांबलात ते? नाही, आता आमच्या पक्षात फूट पडली त्यावेळेस एका कुटुंबात आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सगळे त्यांच्याच पाऊल ठेवून आदरणीय कैलासवासी दादासुद्धा त्याच ताकदीने काम करत होते. ठीक आहे, राजकारणामध्ये थोड्याफार भूमिका जरी बदलल्या, आज त्या सगळ्या गोष्टीवर जर चर्चा करायची म्हणलं तर आज म्हणजे माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला तर ते न विस्तारणारं दुःख आहे. असे राज्यातील नव्हे अनेक कार्यकर्त्यांना न विसरणारं दुःख आज दादा आपल्यात नाही. त्यामुळे ह्या गोष्टी तरी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आज बोलणं मला तरी योग्य वाटणार नाही. कारण दादा गेल्यामुळं नुसतं पवार कुटुंबाचं नुकसान नाही झालं, तर पूर्ण राज्याचं आज नुकसान झालेलं आहे. पण ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की आपण जावं, दादांचा पक्ष आहे, दादा बोलवत आहेत तर आपण गेलं पाहिजे? शेवट राजकारणामध्ये तुम्ही नेत्याबरोबर राहत असताना प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे आणि तुमची भूमिकासुद्धा प्रामाणिकपणेच मांडली पाहिजे. त्यावेळेस आम्ही सगळे एकत्रित होतो. महाविकास आघाडीमध्ये सगळे एकत्रित होते. त्यावेळेस आदरणीय पवारसाहेबांनी मला सांगितलं होतं की तुला लोकसभा लढावं लागेल, आणि त्यावेळेस मी साहेबांना शब्द दिला की साहेब ठीक आहे, तुम्ही सांगता तर मी लोकसभा लढवतो. मग साहेबांना मी जर माझी भूमिका बदलली असती तर मी माझ्या शेवटच्या श्वासालासुद्धा मला माझ्या मनात राहिलं असतं की मी देवासारख्या माणसाला मी फसवलं, त्यांचा शब्द पाळला नाही. त्यामुळं माझ्यासाठी राजकारणात काय मिळणार काय नाही मिळणार यापेक्षा माझ्यासाठी आदरणीय पवारसाहेबांना दिलेला शब्द महत्त्वाचा होता, आणि तो शब्द दिलेला आदरणीय दादांनासुद्धा माहिती होतं. त्यामुळं मी काय दादांना चुकीच्या पद्धतीने सोडून नाही आलो. दादांना माहीत होतं पवारसाहेबांना यांनी शब्द दिला आहे, याला शब्द पाळावा लागणार आहे. त्यामुळं राजकारणामध्ये मी साहेबांबरोबर होतो, पण दादांचे माझे जे आपुलकीचे पहिले संबंध होते तेच शेवटच्या क्षणापर्यंत होते. म्हणजे शेवटच्या आता एका कार्यक्रमामध्ये आम्ही पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या सभेमध्ये जाहीररित्या कार्यक्रमातला तर आमची ती शेवटची सभा 14 हॉटेलवर त्या भागातील काही लोकांशी ज्यावेळेस मिटिंग चालू होती, मी आल्यानंतर सगळ्यात मला त्यांच्या बाजूला बसणाऱ्यांना सुनील टिंगरे त्यांच्या बाजूला बसलेले होते, त्यांना दादांनी उठवलं, मला शेजारी बसवलं. गाडीतसुद्धा दादा ज्यावेळेस निघले तर मला पहिलं निलेशला गाडीत घ्या, त्यामुळे अनेक चर्चा झाल्या. म्हणजे ती जाहीररित्या कार्यक्रमातल्या आमचा शेवटचा क्षण असू शकतो. पुढं दादांना 1-2 सभेला जायचं होतं. दादा म्हणले अरे उशीर झाला आहे. म्हणलं दादा तुम्ही बोलून जा. दादा आम्हाला आग्रह केला, नाही तुम्ही बोला, मी जर बोलून केलं तू लोक उठतील, तुम्ही बोला. दादांना आम्ही सांगितलं दादा आम्ही कुणी उठणार नाही, तुम्ही बोलून पुढं जा. म्हणजे हे सगळ्या आठवणी आहेत, पण ह्या आठवणी कधी आपण एकमेकाच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकतो की सगळ्यांचे आपण प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे. तुम्ही राजकारणात येण्याच्या आधी बरेच छोटे मोठे उद्योगधंदे केले होते किंवा छोटे खानी काही प्रयत्न तुमचे चालू होते, तर
तिथं काही तुमचं मन रमलं नाही, पण अनेक ठिकाणी तुम्ही वेगवेगळे उद्योग करण्याचे मात्र प्रयत्न केले. पण असं केव्हा वाटलं की आता आपल्याला पूर्णतः राजकारणामध्ये सक्रिय व्हायचं आहे, की आता इथंच लक्ष केंद्रित करायचं आहे? नाही, मला पहिल्यापासून म्हणजे राजकारणात कधी माझी एंट्री झाली मलाच कळालं नाही. मी सामाजिक काम करण्याला माझं सगळ्यात मी काय आज पण मी 90% सामाजिक काम करतो. म्हणजे गावातलं गणपती मंडळापासून माझ्या सामाजिक कामाला सुरुवात झाली. गावातलं मग गणपती मंडळ असो, गावातल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मी सहभागी असायचो, शाळेतल्या सुद्धा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी असायचो. पण हे सगळं करत असताना नंतरच्या कालखंडामध्ये माझं शिक्षण पूर्ण 12वी झाल्यानंतर मी ITI केला. मी बेंच फिटर ट्रेड केला. नंतर मी कायनेटिक कंपनी म्हणून आमचे नगरला, म्हणजे आमच्या सुपा MIDCत नवीन उमा प्रिसिजन म्हणून एक कंपनी आली माझ्या गावाच्या हद्दीत. आणि मी 2-3 वेळा त्या कंपनीत इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यू गेल्यानंतर मला 2-3 वेळा रिजेक्ट करण्यात आलं. मला एक जणाने सांगितलं, तू इथल्या स्थानिक आमदारांची चिठ्ठी घेऊन ये, नाही तर अजून एखाद्या नेत्याची चिठ्ठी घेऊन ये. मी बऱ्याच जणांना भेटलो. मी त्यांना सांगितलं, मला आमदार साहेबांची चिठ्ठी घेऊन द्या, अमुक 1-2 नेत्यांची चिठ्ठी घेऊन द्या, माझं काम होईल. पण मला काही कोणी आमदारापर्यंत घेऊन गेलं नाही, कोणी पुढाऱ्यापर्यंत घेऊन नाही गेलं. मी शेवट घरातल्यांना वाटायचं याचा ITI झाला आणि काय गावातच बोंबलत हिंडतो, काही करीन आपण. रागवायचं की एक दिवस मी आधी सगळे कागदपत्र उचलले, नगरला कायनेटिक चौकात उतरलो, पायी गेलो कायनेटिक कंपनीच्या गेटवर आणि तिथं जॉईन झालो. तिथं काही दिवस काम केलं कायनेटिक कंपनीत. नंतर गावात किराणा दुकान टाकलं. मी गावात किराणा दुकानात राहिल्यामुळं इतकी उधारी झाली. कुणी आलं सांगायला फुकट घेऊन गेलं, कुणी आलं का घेऊन जा, उधारी मागायला लागलं. तो म्हणला ना, लय अडचण आहे, लय गरिबी म्हणायचं, राहून दे, नको देऊ पैसे. म्हणजे दुकान बंद करायची वेळ आली. नंतर गावात एक हॉटेल टाकलं, छोटं हॉटेल, आपलं चहा मिसळचं चालू केलं. पण संध्याकाळी दुधाचे पैसे मोजायला गेलो तर दुधाचे पैसे वसूल नसवत, म्हणजे ते पण धंदा केला. तिथं काही जमलं नाही. नंतर एक छोटी डेअरी टाकली. डेअरीला काही दिवस मी सह्याद्री म्हणून बारामतीचा एक प्लॅन्ट आहे, सह्याद्री ॲग्रो डायनॅमिक्सला काही दिवस दूध दिलं. पण नंतर हे सगळं पण करीत असताना नेहमी समाजाशी माझी कनेक्टिव्हिटी राहिली. नंतर मी ग्रामपंचायत लढलो, ग्रामपंचायतला सरपंच झालो. हे सगळं सरपंच झालो, पंचायत समितीत आलो, जिल्हा परिषदला आलो, हे सगळं झालं. पण मी कायम सांगतो, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. ते झालं, चांगल्याटीच झालं. मी जर पैसे लावित बसलो असतो ना, तर मी उद्योजक झालो असतो. आणि राजकारणाची आवड म्हणून केलं असतं तर मी ह्या 5 वर्षाला ग्रामपंचायत लढली असतो, दुसऱ्या 5 वर्षाला सोसायटी लढलो असतो, ग्रामपंचायत सोसायट्याच करीत बसलो असतो. पण ह्या सगळ्या गोष्टीला दुर्लक्ष केल्या म्हणून कमीत कमी एका गोष्टी फोकस केलं म्हणून मी आमदार झालो, खासदार झालो. तुम्ही ज्यावेळी शिवसेनेमध्ये होतात त्यावेळी तुम्हाला फारशी संधी तिथं मिळाली नाही. उद्धव ठाकरेंनी तुमच्या कामाची दखल नव्हती घेतली का, किंवा तुमची जेव्हा पक्षातून हकालपट्टी केली तो काळ कसा होता? नाही, मी शिवसेनेत सुद्धा मी ग्रासरूटचा कार्यकर्ता आहे. म्हणजे मी एखादा माणूस जर माझ्याकडे काम घेऊन आला, त्याची नजर पाहून मी सांगू शकतो याला काय अडचण आहे. म्हणजे माझ्याकडे जर एखादा कार्यकर्ता आला आणि मला सांगितलं की माझं पोलीस स्टेशनला काम आहे, तर माझ्या जागेवर एखादा कार्यकर्ता असेल तर त्या पोलीस स्टेशनचं काम आहे म्हणलं, तो फोन कोणाला करीन? SP ला फोन करीन. हे असं आहे. मी त्याला सांगतो, पोलीस स्टेशनला तुझं कोणत्या पोलिसाकडे काम आहे? तो सांगतो अमुक पोलीस. मी डायरेक्ट त्या पोलिसाला फोन लागतो. हे खालून वर काम करण्याला जर तुम्ही SP ला सांगायचे, माझ्या जागेवर डायरेक्ट एखादा जो पुढारी येणार तो SP ला सांगेन. मग SP ला वेळ भेटला तर PI ला सांगेन, PI वेळ भेटला तर कोण आहे ठाणे अंमलदार त्याला सांगेन. ज्याच्याकडे काम आहे त्यालाच सांगायचं ना. तर मला कधी एखाद्या गावातून फोन येतो, तलाठी उत्पन्नाचा दाखला देत नाही, छोटा विषय ना. खासदाराला काय फोन येतो, उत्पन्नाचा दाखला तलाठी देत नाही, नाही तर माझ्याकडे कोणतरी येतं ते तलाठी उत्पन्नाचा दाखला देत नाही, तलाठी नोंद करीत नाही. माझ्या जागा दुसरा कोणी पण एखादा खासदार असला, आमदार असला, तो काय करीन, कोण आहे तहसीलदार लावा रे फोन तहसीलदारला. मग तहसीलदारला सांगा, तहसीलदार साहेब अशा गावातलं एक उत्पन्नाचा दाखला तलाठी देत नाही, ते जागेची नोंद करीत नाही.
मग तहसीलदारला वेळ भेटल्यावर तहसीलदार सर्कलला सांगत, मग सर्कलला जमलं तर तलाट्याला सांगत. याला हे वेळ जाण्यापेक्षा डायरेक्ट ज्याच्याकडे काम आहे त्यालाच फोन ना, त्यालाच फोन डायरेक्ट काम होतं. म्हणजे ही पद्धत कोणची आहे. मी जे ग्रासरूटला आहे ना एक कार्यकर्ता म्हणून काम केलं. मी शिवसेनेत असताना मी शाखा प्रमुख होतो, एका गावचा शाखा प्रमुख होतो. मी गण प्रमुख होतो, एक 10-12 गावांचा एक लीडर म्हणून गण प्रमुख होतो. मी विभाग प्रमुख होतो, एक 5-25-30 गावांचं पक्षाची लीडरशिप. उपतालुका प्रमुख होतो, मी तालुका प्रमुख होतो. आणि मी तालुका प्रमुख असल्यामुळं म्हणजे मी शाखा प्रमुख असल्यामुळं माझं गावात संघटन झालं. गण प्रमुख झाल्यामुळं माझं 10-20 गावात संघटन झालं. विभाग प्रमुख झाल्यामुळं माझं 5-50 गावात संघटन झालं. उपतालुका प्रमुख झालं, निम्म्या तालुक्याचं माझं संघटन झालं. आणि तालुका प्रमुख झाल्यावर माझं पूर्णपणे तालुक्यात माझं संघटन उभा करता आलं. मी प्रत्येक पदावर काम प्रामाणिक केलं ना, म्हणून मला तालुक्यात त्या ठिकाणी आमदार व्हायला सोयीस्कर गेलं ना. आणि प्रशासनामध्ये मी ग्रामपंचायत सदस्य होतो. छोट्या छोट्या लोकांना त्या ठिकाणी एखाद्याचा रहिवासी दाखला मिळत नाही तर माझ्याकडे लोक ग्रामपंचायत सदस्याकडे यायची. ती अडचण मला कळाली. मी पंचायत समितीत गेल्यामुळे पंचायत समितीतल्या कामाची अडचण कळाली. मी जिल्हा परिषदमध्ये गेल्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामाची अडचण कळाली. मी आमदार झाल्यामुळे विधानसभेच्या नेमके काय कामं असतात ते प्रश्न कळाले. आता संसदेत गेल्यामुळं संसदेचे कुठले काम आहे, त्यामुळं मला ग्रासरूटला कुठल्या लोकाला कुठला फोन करणं, एखादं जिल्ह्याच्या लेवलचं काम असेल तर कलेक्टरला फोन करणं योग्य आहे. जर खालच्या लेवलचं काम असेल तर खालीच फोन करायचा. म्हणजे याचं हे आपण म्हणजे तुमचं कार्यकर्ता म्हणून संघटनेतलं काम आणि पदाधिकारी म्हणून तो ग्रामपंचायत सदस्य तर आमदार खासदारापर्यंत काम. खरंय खरंय. पण ह्या सगळ्यामध्ये एक विरोधाभास नक्कीच आहे की ज्या पक्षातून तुम्हाला तितकंसं महत्त्व दिलं गेलं नव्हतं किंवा हकालपट्टी केली गेली, त्याच उद्धव ठाकरेंना तुमच्या मतामुळे मॅजिक फिगर गाठता आली आणि ते मुख्यमंत्री झाले. मी शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून काम केलं. ज्यावेळेस 2019ला विधानसभेमध्ये आम्ही वेगवेगळ्या पक्षात लढलो, पण आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली उद्धवसाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली ही महाविकास आघाडी झाली. बाळासाहेब थोरात साहेब असो, ह्या मंडळींनी महाविकास आघाडी केली. आणि महाविकास आघाडीमुळे मध्ये उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री करायचा निर्णय झाला. निर्णय झाल्यानंतर ज्यावेळेस विधान भवनामध्ये जी मतदान प्रक्रिया चालू होती, असं अचानक घडलं. मतदान प्रक्रिया म्हणजे एखादा आमदार स्वतः त्यावेळेस शिंदे साहेब आमदार म्हणून होते, त्यांनी त्यांच्या नावाचा परिचय दिला, 1 नंबर त्यांचा परिचय दिला. असं प्रत्येकाचा परिचय होत आल्यानंतर माझ्यापर्यंत आलं. माझ्या आधीच एक जणाचं आलं. माझ्याकडे आल्यावर मी सांगितलं निलेश ज्ञानदेव लंके नाही, 145 निलेश ज्ञानदेव लंके. 145 म्हणजे बहुमताचा आकडा सिद्ध झाला. त्याच वेळेस हाऊसमध्ये एकदम जल्लोष झाला आणि मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं का तुम्ही आता मुख्यमंत्री डिक्लेअर झाले ना. त्यांचा आकडा ज्या मतासाठी आकडा लागतो तो काउंट पूर्ण झाला. मग मुख्यमंत्री ज्यावेळेस झाल्यानंतर ते त्यांच्या एंटी चेंबरला गेले. त्याच वेळेस माझे असा हॉल, इकडं बाजूला एक चेंबर, त्या बाजूला चेंबर. आम्हाला बघितल्यानंतर उद्धव साहेब म्हणले मी आतून येतो. आत गेले एंटी चेंबरला. तिथं सुभाष देसाई साहेब त्यांचा सत्कार करायला आलते. सुभाष देसाई साहेब ज्येष्ठ नेते ना, पण ते ज्येष्ठ असल्यामुळं ते एंटी चेंबरला उद्धव साहेबांना येऊस तर ते बसले. त्यांनी बुके बाजूला ठेवला. आम्ही उद्धव साहेब आल्यानंतर आम्ही तोच बुके त्यांना उठायच्या आधी बुके उचलला, उद्धव साहेबांच्या हातात दिला. उद्धव साहेबांचे अभिनंदन. साहेबांनी मला म्हणलं अरे शिवबंधन. मी म्हणलं हा साहेब. मी म्हणलं ठेवलंय का अजून? हे त्यांनी त्यावेळेस विचारलं. मी म्हणलं हा साहेब. मी म्हणलं पण साहेब तुम्ही मला पक्षातून काढलं, पण माझ्याच मताने तुम्ही मुख्यमंत्री झाले. साहेब एवढे हसले, मला अशी मिठी मारली त्यांनी. ते सुद्धा क्षण. वा, खरंय खरंय. पण कोविड काळामध्ये तुम्ही पुस्तक पण लिहिलं होतं ना, काय कोविडच्या जे मी अनुभवलेला कोविडच्या कालखंडामध्ये असा एकच दिवस नसन का त्या दिवसभरात मी 4 वेळा डोळ्यातून पाणी नसन आलं. मी एवढं जवळून कोविड पाहिला. कोविड हा देशातील प्रत्येक कुटुंबाला स्पर्श करून गेला.
खरं म्हणजे उद्या तुमच्या पण कुटुंबाला गेला असं स्पर्श करून, माझ्या कुटुंबाला गेला, सगळ्यांच्या. पण कुटुंबातली एखादी घटना घडली, 2 घटना घडल्या, पण मी रोज दुःख पाहत होतो. त्यामुळं मला ज्या गोष्टी काही हृदयाला स्पर्श करून गेल्या, त्या हृदयाला स्पर्श करून गेलेल्या गोष्टी मी पुस्तकात त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. त्यामुळं मी एक पुस्तक लिहिलं आहे, मी अनुभवलेला कोविड. ते जर तुम्ही पुस्तक वाचलं ना, तुम्ही वाचत राहणार, माझ्याच बोलीभाषेत हे वाचत राहणार, पण तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. त्यामध्ये असे काही प्रसंग त्या ठिकाणी मी नमूद केलेले आहेत. खरं आहे. मला असं वाटतं तुम्ही आत्ताही बोलत असताना तुम्ही बोलत राहा असंच वाटत राहतं. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व तुम्हाला कसं वाटतं आणि सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल तुम्ही काय सांगाल? सध्या राजकारणामध्ये तुम्ही पाहिलं असेल, म्हणजे विकासापेक्षा वेगळ्या गोष्टीला जास्त महत्त्व दिलं जातं. शेवट तुम्ही विकासाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे, ही महत्त्वाची भूमिका आहे. आणि पण ते म्हणतात की विकासाची सगळ्यात जास्त कामं त्यांच्याच राज्यामध्ये झाली आहेत कार्यकाळात. प्रत्येक माणूस त्या पदावर आल्यानंतर त्या पदाला न्याय देण्याचं काम करत असतो. त्यामुळं उद्या कुणीही मुख्यमंत्री झाला, तो प्रत्येक मुख्यमंत्री हा त्या कामाला न्याय देण्याचं काम करतो. कुणी असो, कुठल्या पण पदाधिकारी असो, मुख्यमंत्री असो, एखाद्या पदावरला उद्या आमच्यासारखा माणूस आमदार झालेला असो, खासदार झालेला असो, आपण त्या पदाला कसा न्याय देऊ शकतो हा विचार करत असतो माणूस नेहमी. सध्या राज्यामध्ये बरेच बुवा बाबा झालेले आहेत. खरात प्रकरणी तुमचं काय मत आहे? कसं पाहता हे जे काय भयंकर बाहेर आलं? माझं आपणाद्वारे जनतेला एक सांगू इच्छितो, तुम्ही श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा ठेवू नका. शेवट शक्ती भक्तीचं हे वेगळं अतूट नातं आहे. छत्रपती शिवराय, तुकोबा हे आपण नातं पाहिलेलं आहे. त्यामुळं श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. आणि अंधश्रद्धेला जर तुम्ही बळी पडले तर या अशा महाराजांच्या कुठंतरी शिकार माणूस होतो आणि मग त्याचा कुठंतरी दुष्परिणाम होतो. शरद पवार यांच्याकडून शिकलेली एक गोष्ट कुठली जी तुम्ही आजही अनुसरता? मी माझ्या आयुष्यात प्रत्येकाच्या आपले आईवडील हे आपले जन्मदाते असतात, ते आपल्यावर प्रेम करत असतात, त्यांचं एक निस्वार्थी प्रेम असतं. पण माझ्या आईवडिलांनी माझ्यावर जेवढं प्रेम केलं, मला ज्या ज्या गोष्टी अधिकारवाणींनी सांगितल्या तेवढ्याच गोष्टी आदरणीय पवारसाहेबांनी सांगितल्या. पवारसाहेबांकडून मी अनेक गोष्टी शिकलो. म्हणजे मी ज्या ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिल्या त्या आदरणीय पवारसाहेबांमुळे पाहिल्या. मी पहिल्यांदा हेलिकॉप्टरमध्ये बसलो, ते साहेबांमुळे बसलो. घाबरलेलात का? साहेब असल्यामुळं घाबरायचं काही, मी घाबरणारा माणूस नाही म्हणून तर इथं आलो. मी कुठल्याच गोष्टीला घाबरलो नाही म्हणून तर इथं आलो ना. म्हणजे मी पहिल्यांदा बसलो हेलिकॉप्टरमध्ये साहेबांमुळं बसलो, पहिल्यांदा विमानात बसलो साहेबांमुळं, पहिल्यांदा चार्टर्ड फ्लाईटमध्ये बसलो विमानात. म्हणजे ज्या ज्या गोष्टी मला नवीन पाहायला मिळाल्या ना त्या साहेबांमुळं मिळाल्या. दिल्लीत जरी आज मी सुद्धा दिल्लीतला माझा वेळ व्हायला नाही गेला. ज्यावेळेस अधिवेशन चालू असतं माझ्या दिवसाची सुरुवात आहे ना, मी 6 जनपदपासून सुरुवात करतो. मी सकाळी उठलो की 6 जनपद लिहून थांबतो. जे लोक साहेबांना भेटायला येतात ते लोक साहजिक साहेबांना भेटून आल्यानंतर आपल्याला भेटतात. आणि ज्यावेळेस साहेब संसदेत जातात त्यावेळेस मी तिथं उभा असतो, तर मला खोलून येतात बस गाडीत. मग ते 10 मिनटं परत साहेबांबरोबर घालण्याचा प्रयत्न करतो मी. संध्याकाळी सुद्धा हाऊस सुटल्यानंतर मी ऑफिसला विचारतो साहेब आहे का. मग साहेब आले तर साहेबांना डिस्टर्ब नाही करायचं. साहेबांचं कोण व्हिजिटर आले असतात, भेटी गाठी चालू असतात, साहेबांची कामं चालू असतात. पण साहेब सगळं फ्री झाल्यानंतर विचारतात बाहेर कोणी आहे का बसलेला अजून. तर बाहेरून कुणीतरी सांगतं का निलेश लंके आहे बसलेले, मग बोलवा. मग त्या गोष्टी परत साहेबांबरोबर वेळ घालून काही ना काही नवीन शिकायला मिळतं. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या ना त्या साहेबांकडून मिळालेल्या आहे. त्यामुळं मी तर कायम सांगतो, मी देव पाहिला नाही पण आदरणीय पवारसाहेबात देव पाहिला. बरं, निलेश लंके जर राजकारणात नसते तर निलेश लंके आज काय करत असते? मी राजकारणात नसतो तर कुठेतरी कंपनीत कामाला असतो, एखादा वर्कर असतो, ह्याच्यापेक्षा वेगळं काय नसतो. पण मी कुठं पण असतो ना, माझी एक सवय आहे, तुम्ही कुठल्या पण क्षेत्रात काम करा त्या क्षेत्रातलं छत्रपती शिवराय झालं पाहिजे. वा. मी एखाद्या कंपनीत जरी कामगार असतो ना, उत्कृष्ट कामगार म्हणून काम केलं असतं. पण शेवट इकडं आलो तर काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतो मी.
नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, शेर की झलक सबसे अलग. आता शेरो शायरी पण तुम्हाला जवळ लागलेली आहे, कारण आता ते दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत, त्यामुळे दिल्लीची हवा आणि हिंदी आणि शेरो शायरी याच्यावर सुद्धा आता ते मातब्बरी दिल्लीची मिळवते. हवापेक्षा महाराष्ट्राची हवा दिल्लीत दाखवायची असते. हे महाराष्ट्र आपला पुरोगामी विचाराचा आहे. शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र आहे. त्याची हवा तिथं दाखवायची, तिकडली हवा इकडे नाही दाखवायची. पण निलेश लंके तुमच्यासारखा असा मोकळा ढाकळा माणूस हा जे आहे, मला एक सांगा, तुमचे आणि विखे पाटलांचे संबंध कसे आहेत? हे फार इंटरेस्टिंग आहे. नाही, हा एवढं लढलात बिडलात आता. माझे आणि त्यांचे काही संबंध नाही. मी एकच लहानपणापासून एकच गोष्ट ऐकून होतो. एक आपल्या जिल्ह्यातलं एक मोठं कुटुंब आहे, राज्याच्या राजकारणामध्ये मोठं ठसा उमटवणारं काम करणारे कुटुंब आहे. पहिला आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना विठ्ठलराव विखे पाटलांनी त्या ठिकाणी आणला. ह्या गोष्टी आम्हाला माहिती आहे. त्यामुळं तो परिवार एक मोठा परिवार आहे. शेवट आम्ही राजकारणामध्ये एकमेकाच्या विरोधात जरी लढलो, एकमेकाच्या माझा आणि त्यांचा कुठं असा डायलॉग कधी आला नाही. माझा आणि त्या परिवाराचं कोणाशी माझं बोलणं पण नाही झालं. पण शेवट राजकारणामध्ये समाजकार्यामध्ये एक मोठं काम त्यांचं आहे. त्यामुळं शेवट मी जरी विरोधक असलो, पण मला त्या कुटुंबाबद्दल एक आपुलकी आहे. कारण आपल्या जिल्ह्यात राज्याच्या राजकारणात मोठा एवढा दबदबा ठेवणारं कुटुंब आहे आपल्या जिल्ह्यात. ही आपल्यासाठी सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. नाही, पण आता आपल्याकडे कसं असतं राजकारणामध्ये जरा, आणि खास करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मतभेद असतात, मनभेद नसतात. त्यामुळे मतभेद असले तर ते विषयानुरूप असतात, मुद्द्यांशी निगडीत असतात मतभेद, पण वैयक्तिक संबंध सगळ्यांचे चांगले असतात. तसे तुमचे सगळ्यांशी चांगले आहेत का संबंध? नाही, आपले मतभेद पण नसतात आणि मनभेद पण नसतात. हां, मी तुम्हाला एक कायम सांगतो, मी लय कोणावर टीका टिप्पणी नाही करीत. माझी एक सवय, दुसऱ्याची रेष पुसू नका तुम्ही, तुमची रेष वाढवा. तुम्ही दुसऱ्याला मुद्द्याला काउंटर करीत बसले ना, आपलं काम बाजूला राहतं. त्यामुळं कोण काय करतं त्यापेक्षा आपण आपलं काम करीत राहायचं, हत्तीसारखं चालत राहायचं. मी तर कायम उदाहरण देतो, एक दोन हत्ती आहेत, एक तुमचा एक हत्ती, एक माझा एक हत्ती. 500 मीटरची शर्यत आपल्याला पार करायची. तुमचा हत्ती रागीत आहे, तो आपलं दोन्ही हत्ती संगत निघले. तिकून कोणीतरी हत्तीला डावचायचा प्रयत्न केला, माझ्या पण हत्तीला डावचायचा प्रयत्न केला. पण तुमच्या हत्तीला कुणी डावचलं का हत्ती लगेच 10 पावलं पुढं पळाला. थोडक्यात डावचणारे हत्ती पळाले लगेच 500 फूट लांब पळून गेली. पण माझा हत्ती डावचा नाही तर कुणी काय करायचं ते करा, मी चाललो. मग तुमचा हत्ती परत डावचणाऱ्यांना पळून गेले का परत ट्रॅकवर येणार, परत पुढं जाणार, परत कोणीतरी येणार, परत तिकडे जाणार. पण माझा हत्ती एकदम हत्तीच्या चाल्याने चालत पुढं जाणार, तुमचा हत्ती मागे राहणार. तसं आहे आपलं सवय, कोणावर टीका नाही करायची, टिप्पणी नाही करायची. आपण आपलं काम करीत राहायचं आणि पुढं जात राहायचं. तुम्हाला तुमच्या राजकीय वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. आज तुम्ही इथं आलात कॉफी विथ कदममध्ये, येऊन कसं वाटलं? शेवट आम्ही भाग्यवान आहे की आपल्या ह्या मुलाखतीदरम्यान आपल्यासमोर बसण्याचं आम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य मिळालं. आमचे विचार मोडके तोडके काही ना विचार मांडण्याचा तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी संधी मिळाली. हे माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही अविस्मरणीय गोष्ट आहे. आजचा क्षण हा माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण आहे. कारण आमच्यासारख्याला कधी इथं बसायला मिळायचं आणि कधी विचार मांडायला मिळायचे, पण ते तुमच्या माध्यमातून मिळाले आम्हाला. खूप खूप धन्यवाद. आणि असेच तुमचे विचार तुम्ही आता दिल्ली अटकेपार झेंडे रोवा आणि अनेक जे सामान्यांचे प्रश्न आहेत त्यांना तुम्ही वाचा फोडा, अशीच आमची सगळ्यांची तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि तुम्ही कराल असा विश्वास देखील आहे. आज तुम्ही कॉफी विथ कदममध्ये आलात आणि आपले मोकळे ढाकळे विचार मांडलेत, त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. आणि आता कॉफीमध्ये वेळ झालेली, इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.